मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. शिंदे गटाचा धुव्वा उडालेला आहे आणि आपल्या पक्षाच्या नगराध्यक्ष रुचिता घोरपडे या विराजमान झालेल्या आहेत. आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? हा विजय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांच्या विकासाला आहे. बदलापूरमधील सुज्ञ मंडळी ही विकासाला प्राधान्य देत असते. गुंडशाही झुंडशाही बदलापूरला चालणार नाही. बदलापूर घडवायचे आहे. तो विकासाच्या दृष्टीने एक वेगळं शहर बनवण्याचा जे स्वप्न आहे ते स्वप्न बदलापूरकरांनी आज भारतीय जनता पार्टीच्या सौ रुचिता घोरपडे यांना अध्यक्षपदावर निवडून देऊन खऱ्या अर्थाने या बदलापूरच्या विकासाला एक चांगला मार्ग दिलेला आहे. त्याबद्दल बदलापूरच्या जनतेचं मी मनापासून अभिनंदन करेन. ही माझी कोणाच्याही बरोबर लढाई नव्हती, माझी विकासाबरोबर होती आणि विकासासाठी मत मागितलं होतं. सगळ्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि विकासाला साथ दिली, त्याबद्दल जनतेचं पुनश्च मी एकदा अभिनंदन करतो. ओके, जनता पार्टीच्या वतीने मी आभार मानतो. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर खऱ्या अर्थाने बदलापूरकरांनी विश्वास ठेवला आणि रुचिता घोरपडे या भरघोस मताने निवडून आल्या आणि निश्चितपणे बदलापूरच्या विकासाला एक वेगळी दृष्टी देण्याचा जो संकल्प या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे त्याला साथ देण्यासाठी आम्हाला सगळ्यांना ही ताकद तयार झाली. बदलापूरच्या जनतेला एकच फक्त विश्वास देतो, चुकीच्या मार्गात आम्ही जाणार नाही. तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी जे बदलापूरचं मॉडेल आहे ते तुमच्या दृष्टीने 5 वर्षात आम्ही तुम्हाला एक वेगळं बदलापूर, एक वेगळी शांतता, वेगळे विचार, झुंडशाही नाही, गुंडशाही नाही, प्रेमाने जनतेच्या बरोबर राहून विकासाची दृष्टी ठेवून आमच्या नगराध्यक्ष आणि त्यांची टीम, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI आणि भारतीय जनता पार्टी यांनी खऱ्या अर्थाने सगळ्या कार्यकर्त्यांनी मनापासून मेहनत केली. त्यांचंही मला आभार मानलं पाहिजे. आपल्या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तर ठामपणे आमच्या पाठीशी खंबीर राहिले आणि त्याला एक चांगली ताकद दिली. त्याचमुळं हा विजय आमच्या सगळ्यांचा झाला आहे. हा जनतेचा विजय आहे. आम्ही हा सगळेच जण हा विजय आम्ही जनतेच्या बदलापूरच्या चरणी प्रार्थना करून ठेवतो. त्याला खऱ्या या जनतेला विश्वासानेच पुढे नेऊ. अर्थात गेल्या अनेक वर्षांची ही सत्ता होती शिवसेनेची नगर परिषदेवरती आणि आता सुरुंग लावला या सत्तेला म्हणू शकतो आपण. आणि आता काहीतरी बदल आणि यापुढे भाजपा, राष्ट्रवादी आणि RPI युतीची आता ही सत्ता असणार आहे. काय सांगाल? होणारा भ्रष्टाचार तुम्ही अनेकदा आरोप केलेले आहेत तुमच्या मित्रपक्षावरती. आता हा भ्रष्टाचार कमी करण्यासाठी कसा प्रयत्न केला जाणार? मी मित्रपक्षावर अजिबात आरोप केले नाही. ही बदलापूरची सेना होती, ही वेगळी सेना होती. खरं म्हणजे चांगल्या विचाराची सेना असती तर आम्ही नक्कीच त्याला साथ दिली असती. मी एकनाथ शिंदे साहेबांना नागपूरला सुद्धा सांगितलं का माझी इच्छा होती की आपण युतीने लढलं पाहिजे, पण बदलापूरची सेना तुम्ही चुकीची वाढवली आणि त्याचा हा परिणाम खऱ्या अर्थाने झालाय. त्यामुळं खरं म्हणजे जनतेने असंही अजून चांगलं चित्र दाखवलं. त्यांची किंमत 30 रुपयाची केली. करोडो रुपये टाकणाऱ्या माणसाला 30 रुपयावर बदलापूरच्या लोकांनी आणून ठेवलंय. त्यांनी त्याच्यावरून समजून घ्यावा का आपली योग्यता काय. आणि एरंजाडच्या ब्रिजचा हे पाडून ठेवणार आहे मी. काय काय पाडणार आहात? 30 रुपये म्हणजे नेमकं काय? थोडंसं आता तो समजणारी जनता समजून थोडंसं स्पष्टीकरण. त्यांनी त्याची किंमत बरोबर जनतेने दाखवलेली आहे का 30 रुपयावर आणून ठेवलंय त्याला. बस एवढंच. अर्थात आपण पाहतोय एका ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नदीचं पाणी नदीचं काय नदीचं पाणी पातळी तो अजून मला ते एरंजाडच्या ब्रिजवरचा आपण एक प्रश्न होता. आपण बदलापूर शहरात सध्या डम्पिंगचा प्रकल्प अर्थात आमदार किसनजी कटोरे आपल्या सोबत असणार आहेत. आपण आमदारांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. खरं तर हॅलो कटोरे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जिताताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.